मी खूप शहाणी झाले, मी खूप मोठी झाले. आता मी माझ्या मम्मीला रोज रोज मदत करणार. कदाचित माझ्या मुलीने स्वतःशीच ठरवलं असेल कामाची की मम्मीला मदत करतेस. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर आज होती सुट्टी, आज आहे आषाढी एकादशी. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज मुलीला सुट्टी होती कारण की आषाढी होती म्हणून. खरं तर मी तिच्या पप्पांसाठी चपाती करत होती, पण तिचं असं म्हणणं होतं की दाखव मीच बनवून देते. तिचे पप्पा गेल्यानंतर ना आम्ही मस्त हॉलमध्ये बसलेलो होतो. सासूबाई आणि मुलं बिस्किट खात होते. त्यांना म्हटलं मला पण द्या थोडंसं. खायची गोष्ट म्हटल्यानंतर मी कधीच मागे नसते. आपलं वजन वाढलं तरी चालेल, पण खाणं बंद होता कामा नये. जाऊ किचनमध्ये आल्या, त्यानंतर मी सुद्धा किचनमध्ये आली. पण सासूबाई कशासाठी आल्या होत्या काय माहीत नाही, कारण जाऊ त्यांच्या हिश्श्याचा चपात्या वगैरे करणार होत्या आणि मी माझी भाजी वगैरे माझी बनवून झाली होती. आणि आज मी बनवणार होती लौकीचा शिरा. आज आषाढी एकादशी आहे म्हणून म्हटलं चला काहीतरी गोड बनवूया. तसं तर मला गुळाचा रव्याचा शिरा बनवायचा होता, पण लौकी होती म्हणून म्हटलं लौकीचाच बनवूया. आणि लौकीचा हलवा खूप हेल्दी देखील असतो. काम तर आमचे नेहमी किचनमध्ये असतातच, त्यासोबत गोष्टी पण असतात. आणि आज तर आम्ही तिघी गोष्टी करत होतो. आणि कोणता एवढा महत्त्वाचा विषय चालू होता ना, ते आता मला आठवत नाही. महत्त्वाच्या गोष्टी असो किंवा नसो, तरी आम्ही तिघी सासू ना अशा सकाळी काही ना काही गोष्टीच करतच असतो. खरं तर 2 भाज्या माझ्या बनवून झाल्या होत्या आणि आता माझ्या खूप जीवावर आलं होतं. माझं असं म्हणणं होतं की जाऊ ना मी असं म्हणावं की तुम्ही करता का, पण नंतर म्हटलं जाऊ द्या. कुछ भी नहीं अजय मेरे गले में आज मी बनवल्या. वास्तू करा कोण होया वास्तू भैया. वास्तू भैया कालपासून एवढी मागे लागली माझ्या सासूच्या. मस्त कोण भैया माझी सासू म्हणते कोण आहे वास्तू भैया. म्हणते आता पागल गेली माझं डोकं पागल झालं म्हणते बस करा. तसं म्हटलं की माझ्या दाटे माझ्या सासू अशी स्माईल देतात आणि तिथून दुसरीकडे निघून भैया. कालच्या पूर्ण दिवसाची आठवण करून मी एकटीच हसत होती बरं का, कारण की काल जाऊन केलंच तसं जाऊला. आणि काल पूर्ण दिवस आम्ही खूप हसलो आणि तो आठवून आता पण खूप हसतोय. फ्रीजमध्ये 4 लौकी होत्या, 4ही घेतल्या, त्याचा साल काढून घेतला, त्यानंतर खिसणीने खिसून घेतलं. ते खिसून माझा हात दुखायला लागला म्हणून मी खाली बसली होती. त्यानंतर मग मी हलव्याला सुरुवात केली आणि माझं नशीब तर तुम्हाला माहितीच आहे किती बेकार आहे. आज हलवा करायला घेतला आणि आमच्याकडचं तुपच संपलं. मग काय तेलामध्येच बनवला. आधी तर मी मस्तपैकी लौकी तेलामध्ये फ्राय करून घेतली, त्यानंतर ठेचलेलं त्यामध्ये इलची पूड घातलं, हवा तेवढा साखर टाकला आणि थोडंसं मीठ देखील टाकलं आणि थोडेसे ड्रायफ्रूट. थोडासा शिजण्यासाठी त्यामध्ये मी दूध पण टाकलं होतं आणि मस्त लौकीचा हलवा तयार झाला. एवढा छान झाला होता. गरमागरमी जेवण करून घेतलं. मी तुझ्याशी बोलतच नाही आहे मिट्टू. आय एम डोंट टॉक टू यू. सॉरी म्हणून तुझी चुकी कमी होणार नाही. हिने काय केलं ना, मला इथे मारलं, त्यामुळे मी आता हिच्याशी बोलत नाही. मी हिच्यावर रागवलेली आहे, हिच्यासोबत मी बोलत नाही. तिच्यावर मी रागवली होती म्हणून ती माझ्याचकडे बसली थोडा वेळ. माझी किशी वगैरे घेतली, सॉरी म्हटलं. त्यानंतर रोज संध्याकाळी आम्ही तिघी सासूना चहा पितो, म्हणजे पितोच, कारण आता ती सवयच लागली आहे. चहा पिलं ना की कसं जरा एनर्जी येते. तुझे हात सुटलेले थोडा वेळ मुलीसोबत खेळली, त्यानंतर आली किचनमध्ये. आता किचनमध्ये आल्यानंतर तर सर्वात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे भाजीला काय बनवू. तर मग अशी ना आर्यन काहीतरी बनवत होता बटाट्याचा, पण त्याने काही बनवलं नाही, तर मी त्या बटाट्याचीच भाजी बनवली. आणि आज मला खूप गोड खायची इच्छा होत होती, पण बनवायची इच्छा होत नव्हती. आता काय करू, तर जाऊला थोडासा मस्का लावला, पण तिथे काही डाळ काही शिजली नाही आपली. जाऊ म्हणायला नाही मी काही बनवत नाही, तुला बनवायचं असेल तर बनव. पण मला आला होता कंटाळा, त्यामुळे मी थोडीशी साखर घेतली, ती खाल्ली. जाऊ द्या म्हटलं, गोड खायची इच्छा माझी यानेच पूर्ण करणार. तर आज रात्रीसाठी ना मी बटाट्याची भाजी आणि त्यामध्ये थोडंसं बटाटा पालक अशी भाजी बनवली. स्टडी चालू आहे आता आमचा. काय लिहित आहे रोली. तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर न चुकता आम्हाला स्टडी करावं लागतं. आणि आता बिट्टू UKG मध्ये गेली, त्यामुळे अभ्यासाचा लोड देखील जास्त वाढलाय. होमवर्क तर विचार कितीही असू द्या, बिट्टू मस्तपैकी शांततेत करणार. पण एखाद्या वेळेस थोडासा कंटाळा येतो किंवा चिडचिड होते म्हणून थोडीशी हे करते, पण तरी ती तिचं होमवर्क कंप्लीट केल्याशिवाय झोपत नाही. थोडंसं कणकण होत होतं बिट्टूला, म्हणून मी तिच्यासाठी इथे काळा बनवला आहे. आणि जाऊ तिकडे हळदीचं दूध गरम करत आहेत.
हा काढा पिल्यानंतर ना बिट्टूला जी कणकण होते किंवा सर्दी होते, खोकला होते, ताप येते ते जरा कमी होते. त्यामुळे मी तिला न चुकता हा काढा बनवून देत असते. असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि हो, मला ते देखील सांगा तुम्हाला छोटे ब्लॉग आवडतात की मोठे.